पाय दुखतात म्हणून फक्त झेंडू बाम किंवा मसाज करून उपयोग नाहीये, कारण पायदुखी मागे 5 मोठी कारणं असू शकतात आणि वेळेत लक्ष दिली नाही तर त्रास खूप जास्त वाढू शकतो. दिवसभर काम करून थकवा येणं ठीक आहे, पण जेव्हा रात्री पाय इतके दुखतात की झोपच लागत नाही, तेव्हा समजून जा की शरीर काहीतरी सिग्नल देत आहे. आणि रोज घरच्यांना पाय दाबून द्या म्हणाल तर एक दिवस तेच घरातून बाहेर काढतील. म्हणून पायदुखीचे कारण समजून घ्या आणि कायमचा उपाय करा. व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता जाणून घेऊया की पायदुखीचे 5 मुख्य कारणं कोणती. व्हेरिकोज वेन्स. जर पायांवरती निळ्या फुगलेल्या नसा दिसत असतील आणि पाय जड वाटत असतील तर हे व्हेरिकोज वेन्सचे लक्षण असू शकतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम कमी असेल तर पाय जळजळणे, गोळे येणे किंवा अशक्तपणा जाणू शकतो. ब्लड सर्क्युलेशन खराब असणं. खूप वेळ बसून काम करत असाल तर पायाचे रक्तभिसरण नीट होत नाही, यामुळे मुंग्या येणं आणि वेदना वाढू शकतात. नंबर 4, सायटिका किंवा कंबरदुखी. जर कमरेतून पायापर्यंत झटका बसल्यासारखी वेदना होत असेल तर नस दाबली गेली असू शकते, यालाच सायटिका म्हणतात. नंबर 5, सांधेदुखी. गुडघ्यांमध्ये कडकपणा, सूज किंवा चालताना त्रास होत असेल तर ते सांधिवाताचं लक्षण असू शकतं. आणि एक महत्वाची गोष्ट, कधी कधी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण तरीही शरीर दुखत राहतं. याचं कारण मानसिक ताण देखील असू शकतं. म्हणून फक्त पेन किलर्स घेऊन वेदना दाबू नका. शरीराचं खरं कारण शोधा आणि वेळीच काळजी घ्या.